आज आहे महाआगमन। तर प्रतीकचा आज बर्थडे आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे 25 ऑगस्ट, आज आहे महाआगमन। पण आम्ही लेट झालेलो आहे। आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही इकडनं जाणार लालबागला। आमचं काहीतरी एक काम होतं म्हणून आम्ही बाहेर गेलेलो, पण आम्ही आता लवकरात लवकर लालबागला जातोय कारण की तिकडे गणपती ऑलमोस्ट निघालेले आहेत। थोडेफार गणपती मिस झालेच असणार, एवढे सगळे कव्हर करता येणार नाही, पण आता आम्ही गेल्यावर जे कव्हर करतील ते तुम्हाला दाखवू। आणि आता इकडनं थेट जाणार आम्ही लालबागला। तर 2-3 मोठे गणपती आहेत, तारदेवचा एक आहे, तर तारदेवला आम्ही जाऊ की नाही आम्हाला माहिती नाही कारण की पाऊस खूप पडतो आणि पावसामुळे आम्हाला लेट झालेलं पहिलं। तर आम्ही आता पहिला लालबागला जातो। लालबागला गेल्यानंतर बघतो की कुठले गणपती आपल्याला बघायला भेटतात आहे आणि जे गणपती भेटतील ते तुम्हाला नक्की दाखवणार। तर चला आता जाऊया लालबागला।
हे लोक भेटले आहेत. सचिन आहे, नितेश आहे, आज मेघा नाही. हे लोकांनी सगळे गणपती बघून झालेले आहेत. अंकित पण आहे आणि अंकितचे मित्र पण आहेत. आज आमच्या प्रत्येकचा बर्थडे आहे. हा प्रत्येक काय कर दोनाच वरती कर. तर गाईज आम्ही आता आलो आहे लालबागला आणि आल्यानंतर असं कळतंय सगळे मित्र भेटले. पण जे मेन गणपती होते ते सगळ्यांचे आगमन झालेले आहेत. सगळे आपापल्या जागेंवर गेलेले आहेत आणि त्यासाठी मग आता आपणच जायचे आहे आता त्या मंडपांच्या इथे त्यांच्या गणपतीच्या इथे. तर थोडेफार इकडचे आपण गणपती करू आणि तोपर्यंत प्रतीकला भेटलो. प्रतीक, एक मिनिट. प्रतीक आहे. तर प्रतीकचा आज बड्डे आहे. तर आम्ही इकडे त्याचा केक कापलेला आता सेलिब्रेशन झालेलं आहे. प्रतीक किती वर्ष झाला आता? 28 वर्ष. 28 वर्ष झालं. आता लग्नाचं पण वय झालं याचं. लग्न करेल. आता आज प्रतीक पण होता यांच्याबरोबर पण मीच लेट आलो म्हणून काय गणपती जास्त कव्हर करता आले नाही. पण आता आम्ही जाणार आहे. जे एक 4-5 सिलेक्टिव्ह गणपती आहे तिकडे जाऊ, बघू, चेक करू काय आपल्याला रेकॉर्ड करायला भेटते. प्रतीक तुला काय म्हणायचं आहे? या वर्षी आगमन जोरात चालले. यावर्षी आगमन जोरात चालू आहे आणि यावर्षी गणपती सुद्धा मस्त आहे आणि यावर्षीचा गणेश गल्लीचा सुद्धा देखावा चांगला आहे. तर तुम्ही गणेश गल्लीला तर आपण येणार आहे. त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनणार. गणेश गल्लीला तर मजा येणार आहे. उज्जैनचं डेकोरेशन आहे महाकालचं. अवश्य भेट द्या. खूप सुंदर डेकोरेशन. आता मी अंकिता आणि मितेश बहुतेक आम्ही जाणार आहे बालगणेशचा बल्लाळेश्वर गणपती बघायला आणि तिकडनं आम्ही जाणार आहे खेतवाडी तारदेव या साईडचे गणपती करणार आहे. पण आता पहिला बघू इकडनं आपण कुठे जातो कारण अजून ठरवलं नाही. जशी जशी गर्दी असेल त्याप्रमाणे आम्ही जाऊ. तर चला आपण इकडनं पहिला पुढे जाऊया. तर गाईज फायनली आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही आलेलो आता बालगणेशचा बल्लाळेश्वर हा गणपती बघायला आणि तिकडनं आम्ही जाणार आहे. त्याच्यानंतर आंबेवाडी पण आहे. तर आंबेवाडीचा गणपती बघणार आणि इकडनं अजून 2-3 गणपती करायच्या बघते. आता ॲक्च्युली आमचं मिस झालेले आहेत आगमन. तर आम्ही आता त्यांच्या इथे जे गणपती पोचले आहेत तर तिकडे जाऊन रेकॉर्ड करू. तर तुम्ही व्लॉगमध्ये राहा. आपण आता इकडनं चाललो पहिला बालगणेशचा बल्लाळेश्वर बघायला, त्याच्यानंतर जाणार आहे आंबेवाडीचा राजा बघायला. तर चला जाऊया.
गाईज आम्ही आता आलेलो आहे डोंगरीला. काळा चौकीवरनं डिरेक्टली आलो डोंगरीला, कारण की आम्हाला माहिती होतं डोंगरीचा राजा अजून पोचला नसेल मंडपात. छान असते मिरवणूक आगमनची. तरी 2-3 बेंचो असतात. आता आपण जाऊन बघूया काय आहे. डोंगरीवरनं निघून आलेलं आहे खेतवाडीला. खेतवाडीचे 2 गणपती निघाले, पण आम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही कुठले. पण आता आम्ही तिकडे जाऊ. ऑलमोस्ट पोचलो आहे. आता तुम्ही बघा कुठला गणपती आहे, कारण की आम्हाला पण नाही माहिती आहे. तर चला आता पोचलो खेतवाडीला. खेतवाडीतले गणपती बघितले. 2 गणपती, एक दक्षिण मुंबईचा राजा आणि दुसरा आहे खेतवाडी 10वी गल्लीचा बाप्पा खेतवाडीचा. दोन्ही मूर्त्या मोठ्याच आहेत ॲज युजल खेतवाडीतले. तर इकडनं आम्ही आता निघालो आहे खेतवाडीतनं. शूट केलं आहे, तुम्ही आता बघितलंच असेल सगळं. तर इकडनं आम्ही आता चाललो आहे ताडदेवला, ताडदेवचा राजा बघायला.
आणि जर आम्हाला तारदेवचा विघ्नहर्ता पण भेटला तर आम्ही तो पण कव्हर करू. तर इकडनं तारदेव जवळ आहे, तर बाईकने पटकन जाऊ आणि तिकडे दाखवू तुम्हाला तारदेवचा राजाचं आगमन सोहळा. आम्हाला सगळं काही कवर करता आलं नाही, कारण की आम्ही लेट झालेलो बेसिकली. आणि बरेचसे गणपती आम्हाला नाही भेटले, पण जेवढे आम्हाला भेटतात आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन ते कवर केलेले आहे. पुढचं आगमन असणार आहे 1 तारखेला, 1 सप्टेंबरला. तर तेव्हा आणि मधलं कुठलं असेल ते पण कवर करू शकतो. पण 1 तारखेला अजून महाआगमन आहे. गणपतीचं मेन अट्रॅक्शन असणार आहे उमरखाडीचा राजा. तर उमरखाडीचा राजा आम्हाला पण बघायचा कसला असणार आहे. यावेळी तो दुसऱ्या मूर्तिकाराकडे आहे, तर आम्हाला एक उत्साह आहे, म्हणजे एक्साइटमेंट आहे की कसा असणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.